डोळखाम परिसरात भात खरेदी केंद्रावरील ऑनलाईन प्रक्रिया ठप्प. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल परिसर समजल्या जाणाऱ्या डोळखाम परिसरातील शेतकऱ्यांना महामंडळाला भात विक्री करण्यासाठी सातबारे ऑनलाईन करण्याची जाचक अट असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीचे सातबारा ऑनलाईन करण्यासाठी डोळखाम येथील बाजारपेठेत रोज हेलपाटे घालावे लागत आहेत. याशिवाय या ठिकाणी आदिवासी महामंडळाने नियुक्त केलेले सुभाष पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गेले 10 ते 12 दिवस डोळखाम येथे फिरकलेच नाहीत. सातबारा ऑनलाईन करण्यासाठी आदिवासी महामंडळाकडून 2 व्यक्तींची नियुक्ती केल्याचे पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या ठिकाणी आदिवासी महामंडळाचे अधिकारी ऑनलाईन प्रक्रियेसाठी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना रोजच पदरमोड करून डोळखाम येथे हेलपाटे घालावे लागत आहेत. आपल्या हक्काचे भात पीक शासनाच्या हमीभाव भात खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी सशी हेलपट मात्र कोणाच्याही निदर्शनास येत नाही. शहापूर तालुक्यात सापगाव, मुगाव, आडगाव, सावरोली व डोळखाम या ठिकाणी आदिवासी महामंडळामार्फत भात खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. यापैकी डोळखाम व्यतिरिक्त सर्वत्र भात खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र डोळखाम येथे गेल्या 15 ते 20 दिवसापासून सातबारा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने या परिसरातील शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. याशिवाय दरवर्षी या ठिकाणी महामंडळामार्फत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असे. त्यात सोंड्या येथील गोडाऊनची प्रचंड दुरावस्था झाल्याने या ठिकाणी यावर्षी भात खरेदी करणे जिकिरीचे बनले आहे. शासनाच्या या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची प्रचंड सशोलपट होणार आहे. सातबारा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर असल्याने शेतकऱ्यांनी एकच तारंबळ उडवली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर अतुल भुईगे.